म्हणून भगवान शिवाचं ध्यान केलं, शिव महापुराण ऐकलं की फक्त भगवान शंकरालाच नाही तर आपण भगवान विष्णूला सुद्धा प्रिय होतो. कारण दोघांचं अंग एकच आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. ते आमचे गुरुजी परमपूज्य वैद्य बाबा दृष्टांत द्यायचे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. डावा असू द्या नाही तर उजवा असू द्या, आत्मा तर एकच आहे ना. तुका म्हणे एकच अंग. गुरुजी दृष्टांत द्यायचे. गुरुजी होते, त्यांचे दोन शिष्य होते. दोन, एक गोविंदा होता, दुसरा रामेश्वर होता. दोघही जण सेवा करायचे. पण गोविंद म्हटला, गुरुजी आम्हाला तुमची सेवा करण्याची काही संधी द्या आणि वाटण्या करून द्या आम्हाला, वाटण्या. गुरुजी म्हटले, अरे आई वडिलाच्या वाटण्या, आई एकीकडे वडील एकीकडे, ती ठीक आहे, पण आता मला एकच अंग आहे, याची वाटणी कशी करायची? ते म्हटलं, काय गुरुजी, सोपं आहे ना. जरी एक अंग असेल तरी त्याला दोन भाग आहे ना, उजवा आणि डाव. गुरुजी म्हटले, हो तू तर माझ्या पुढचा निघला, मग तुझी काय इच्छा आहे? ते म्हटलं, काही नाही, उजवी बाजू मला द्या, नाही का बापू, म्हणजे उजवी बाजूची सेवा करायला मला सांगा आणि डाव्या बाजूची सेवा करायला त्याला सांगा रामेश्वरला. मी गोविंदा करतो उजवी बाजूची सेवा. नेमाने रोज सेवा करायची. गोविंदराव उजव्या बाजूचे म्हणजे गोविंदा आणि डाव्या बाजूची रामेश्वर. उजवे वाम भागन तुका म्हणे एकच अंग. याच्यासाठी सांगतोय भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकच आहे. बरेच दिवस झाले, बरेच दिवस, आणि बऱ्याच दिवसानंतर ते रामेश्वरला कुठेतरी गावला जाण्याचा योग आला. आणि रामेश्वराने गुरुजीला सांगितलं, गुरुजी मी आता चाललो गावाला. म्हटले, मग? अरे मग तुझी सेवा कोण करेल तुझ्या बाजूची? गोविंदा आहे ना, मी निघालो. हे निघून गेला रामेश्वर आणि गोविंदराव सेवा करत होते उजव्या बाजूची. उजव्या बाजूचा पायही चोपला, हातही चोपला, अर्ध डोकंही चोपलं, उजव्या बाजूचं सगळं चोपलं. पण ते अर्ध चोपल्यामुळं अर्ध लागलं ना दुखायला, अर्धच चोपलं ना. गुरुजी म्हटले, गोविंदा काय? अरे ते रामेश्वर काय आज येणार नाही, आता 2-3 दिवस तो कुठं बेडला का काय गेला म्हणे. तो एक काम कर, काय, तुझ्या बाजूची सेवा तर केलीच, उजवे वाम भाग, उजव्या बाजूची केलीच, पण एवढं डाव्या बाजूच्या रामेश्वरच्या बाजूची सेवा कर. ते म्हटलं, काय गुरुजी, हात नाही लावणार तिकडं. अरे हात नको लावू, पण आरडू तर नको ना, सगळी गल्ली जागी होईल ना. तुला नाही हात लावायचा, नाही सेवा करायची, करू नको, पण आरडू अजिबात हात नाही लावणार. हो बाबा, कळलं मला. अरे पण ते उजवी बाजू चोपल्यामुळं आता डावी ठणकायला लागली, दुखायला लागले. सांगितलं ना मराठीत गुरुजीला शिष्य बोलतो. ते म्हटले, राहू दे बाबा, तुझी जर इच्छाच नसेल तर राहू दे. पण गुरुजी म्हटले, हा बघ, उजव्या बाजूची सेवा केली, डावी बाजू दुखत असेल, रामेश्वर नसेल, तर ती सेवा तू करायला पाहिजे. नाही केली तर मी आशीर्वाद नाही, माझा आशीर्वाद नाही भेटायचा. ते म्हटलं, गुरुजी जर मला आशीर्वाद देणार नसतील, उजवी बाजूची सेवा केली, डावी करतो पण तशी नाही करत. म्हणलं, दात ओट खाल्ले त्यानं अशोकराव, असे भाया माग सारल्या. ते म्हटलं, रामेश्वरला जाताना कळत नव्हतं का सेवा करून जायची. ते एवढंच वरात दाबायला गेलं, एवढंच वरात दाबायला गेलं, दाबता दाबता पाय धरला त्यानं. पाय चोपता चोपला नाही, डायरेक्ट पाय असा मुरगळला. पाय मुरगळला तर गुरुजी अरे राहू दे. ते म्हटलं, राहू दे, थांबा, रामेश्वरला दाखवतोच. ते म्हटलं, रामेश्वरला नाही, तू गुरुजीलाच दाखवायला लागला. ते पाय मुरगळल्यामुळं पाय सुजला. गुरुजी जाग्यावर झोपून 2-3 दिवसांनी ते रामेश्वर आला ना. ते रामेश्वर आला आणि त्यानं गुरुजीकडे बघितलं. गुरुजी काय? अहो काय झालं, तब्येत ठीक नाही का? हे मी सेवा करतो ती बाजू एवढी कस काय सुजली? ते म्हटले, तो विचारू नको, मी सांगत नाही. अरे पण झालं काय झालं? तो गोविंदा आला होता, तो अर्धच म्हणजे एकच पाय चोपला, डावीच बाजू,
एकच बाजू चोपली, एकच हात चोपला आणि अर्धच डोकं चोपलं, हे उजवं दुखायला लागलं. म्हणून मी त्याला म्हटलं ही गोविंदाची बाजू चोप. ते म्हटलं थांब दाखवतो त्या रामेश्वरला आता म्हणून. मग त्यानं काय केलं, त्यानं माझा पाय धरला आणि मुरगळला. आता उठता येत नाही मला. मी म्हणतो गोविंदानं हे ऐकून ह्यानं तरी गप बसाव का नाही. गोविंदा म्हटला, आपलं रामेश्वर म्हटला, गोविंदा जर माझा पाय मोडत असेल तर आता गोविंदा ते आता त्याचा पाय मी ठेवणारच नाही. गुरुजी म्हटले तुम्ही दोघं पाय चुपू नका, मला जिवंत राहू द्या, पुण्यतिथी करू नका. मला याच्यातून हे सांगायचं आहे, उजवा आणि डाव जरी असेल तरी एका गुरुजीचंच ते अंग आहे. तसं भगवान शंकर आणि भगवान विष्णू जरी असतील तरी ते दोन्ही एकच आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या चुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही दोन्ही सारिके सारिके 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 विभूतीचा गोळा. हॅलो हॅलो. एक विभूतीचा गोळा, एक कस्तुरीचा टिळा. एक विभूतीचा गोळा, एक कस्तुरीचा टिळा. एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर. एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर. दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके. विश्वनाथ विठ्ठल सखी, विश्वनाथ विठ्ठल सखी, हो विश्वनाथ विठ्ठल सखी, विठ्ठल सखी, विठ्ठल सखी. त्रिशूळावरी पंढरी, सुदर्शनावरी काशीपुरी, त्रिशूळावर पंढरी आहे. म्हणून ते दोन्ही दिसायला जरी वेगळे असतील तर एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. मग हे भगवान शंकरजीचं शिव महापुराण ऐकलं की भगवान विष्णूलाही आवडतं. नाही तर एखादा भगवान शंकराचा भक्त असेल आणि भगवान विष्णूची निंदा करत असेल, भक्त भगवान शंकराचा आणि निंदा विष्णूची करतो, किंवा एखादा विष्णूचा भक्त आहे आणि शंकराची निंदा करतो, तर तो कोणत्याच देवाला प्राप्त करून घेऊ शकत नाही. मी म्हणत नाही, महाराज म्हणतात होवोनी वैष्णव. एखादा वारकरी झाला, गंध लावला, 2-4 माळा गळ्यात मुद्रा लावल्या, आळंदी पंढरीची वारी करतून टीका भगवान शंकराची करतो. काय रे बोले ना, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम शिव महापुराण भोलेनाथ, काय त्याचं नाव घेत. होऊनी वैष्णव, जो का निंदी सदाशिव. एखादा वैष्णव आहे आणि निंदा सदाशिवाची भगवान शंकराची करत असेल तर महाराज म्हणतात त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. एखादा वारकरी भगवान शंकराची निंदा करतो, त्याचे पाहू नये वदन.
किंवा तुलसीदासजींनी सुद्धा सांगितलंय, शिवद्रोही मम भगत कहावा, सोनर सपने व मोही न पावा. एखादा भगवान शंकराची निंदा करतो आणि रात्रंदिवस श्री विठ्ठल म्हणतो, राम राम म्हणतो, तर रामचंद्रन पंढरीनाथ भगवान सांगतात, तो मला कधीच प्राप्त करून घेऊ शकत नाही. सोनर सपने व मोही न पावा. आणि एखादा भगवान शंकराचा भक्त आहे, भोलेनाथाचा, आणि टीका जर भगवान विष्णूची करत असेल तर भगवान शंकर म्हणतात, तो 7 जन्मातही मला प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण दोन्ही एक आहे.